मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उभारण्यात आलेल्या पुलाचं शटरिंग काढणे आणि रंगकाम करण्याचं काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे या कामासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार 23 एप्रिल आणि शुक्रवार 24 एप्रिल या 2 दिवसांसाठी दुपारी 12 ते 3 या वेळेत वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं MSRDC तांत्रिक कामांसाठी हा निर्णय घेतला आहे. MSRDCकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 23 एप्रिल 2026 मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. सर्व वाहनं किवळे ते देहू रोड ते तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळवण्यात येतील. 24 एप्रिल 2026 पुण्याकडे येणारी वाहतूक दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. सर्व वाहनं कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड ते किवळे मार्गे पुण्याकडे वळवण्यात येतील. महामार्गावरील कामं सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून वाहनचालकांनी प्रवासाचं योग्य नियोजन करून दिलेल्या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन MSRDCकडून करण्यात आले आहे.